हॅलो. अरे, मला तर तुम्ही काळे दिसताय. आता तुम्ही छान दिसताय. मगाशी मी दुसऱ्या कोणाच्या तरी चष्म्यातून तुमच्याकडे पाहत होते. आता मी माझ्या दृष्टिकोनातून माझ्या चष्म्याने तुमच्याकडे पाहते, म्हणून मला तुम्ही जसे आहात तसे दिसताय, किंवा मला जसं माझा जसा चष्मा आहे तसे मला दिसताय. याचा अर्थ काय की जेव्हा आपण आपल्या चष्म्यातून जग बघतो तेव्हा वेगळं दिसतं, आणि दुसऱ्याच्या चष्म्यातून बघतो तेव्हा वेगळं दिसतं. गोष्ट एकच असते, परिस्थिती एकच असते, पण वेगवेगळे चष्मे असतात. या चष्म्यांना काय बरं नाव आहे, तर पर्सनल फ्रेम ऑफ कन्स्ट्रक्ट असं नाव जॉर्ज केली यांनी दिलेलं आहे, म्हणजे वैयक्तिक संदर्भ चौकट. मग ही चौकट प्रत्येकाची वेगळी का असते आणि ती बदलता येते का? तर हो, ही चौकट आपले विचार, आपलं व्यक्तिमत्व, आपली मूल्य आणि आत्तापर्यंत आपल्याला आलेले अनुभव याच्यामुळे ती संदर्भ चौकट तयार झालेली असते. एखाद्या घटनेकडे आपण त्या संदर्भ चौकटीच्या खिडकीतून बघतो, त्या चष्म्यातून बघतो, आणि मग ते बरोबरच असेल असं नाही बरं. म्हणून दुसऱ्यांच्या चष्म्यातून जग बघण्यापेक्षा माझा चष्मा जो आहे तो अधिकाधिक रॅशनल, अधिकाधिक तर्क आधारित, अधिकाधिक वास्तव आणि अधिकाधिक सकारात्मक कसा करता येईल याकडे जर मी लक्ष दिलं तर खरोखर सगळं काही किती सुंदर वाटेल, नाही का?